कौन तुम्ही? आम्हाला तुमची मदत नकोय। वो ऐसा नहीं जी, वो क्या है, आपका नवरा वो सबको मदद करता है जी, तो हमें भी आपकी मदद करनी चाहिए। इथे माझ्या नवऱ्याला त्याच्या शेतीची काही पडली नाहीये, त्यामुळे मला शेती करावी लागते। त्याला काही काळजी नाही तर तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? राहू द्या। लेकिन हमें काळजी आपकी। तुमचा काळजी करायचा काय संबंध? राहू द्या, जा तुम्ही। दिली बाई, माझ्या मुलाची काळजी आहे मला, आणि माझ्या मुलाची काळजी मला नसणार तर कुणाला असणार? माझं काम मला करू द्या की। आत्ता आली मयाची आठवण? काही गरज नाहीये। अहो ऐका तर, अहो तुम्ही असे एकट्या राहत ना, तुम्हाला मला मदत केली पाहिजे, आणि ते माझं कर्तव्य आहे। नवऱ्यानं बायकोला आधार दिला पाहिजे। काही गरज नाहीये मला तुमच्या आधाराची। अहो अहो लय लढतरी करून एवढं ट्रॅक्टर आणलाय हो। अहो खरं सांगतोय मी, माझं मला माहिती आहे मी एवढं ट्रॅक्टर इकडे कसं आणलाय ते। पोलिसांच्या नजरा चुकून आलो मी इकडे। जसे आलाय तसे परत जा। गुन्हेगाराची, दरोडेखोराची गरज नाहीये मला। काय बोलताय तुम्ही? आणि चोरी करणाऱ्याची तर अजिबात नाही। नाही अंजली बाई, मी चोरी केली नाही हो। अंजली बाई खरंच सांगतोय, मी चोरी नाही केली हो। अंजली बाई, दिवस तुमचा असेल, रात माझी आहे। दिवसाला जोडून रात असते, रात्रीला जोडून दिवस। तोडता येणार नाही तुम्हाला। चला चला सुरू करा काम। दिली अगं मी बी एक शेतकरी, माझ्या मळ्याची मशागत केल्या बगैर मी जाणार नाही मजी नाही। अगं बघायचं नाही, चल बस बस येता। हा एक विचारायचं होतं, काय? तुम्ही चंबळवरनं आलाय म्हणताय, तिथलं लय मोठं डाकू पण आहे, वरनं आमची इथली भाषा पण येत्या, हे सगळं कुठेतरी बजेटमध्ये बसत नाही असं वाटतंय मला। बजेट मध्ये बसत नाही? मग घाबरलाच कसं रे मला तू? त्यावेळी विचार करायला टाइम नव्हता ना, आता टाइम आहे म्हणता विचार करलोय। तो राणा येईपर्यंत चुपचाप इथे गप बसायचं, कळलं? ते धर्माचा भाऊ राहणार येणार तर कधी? ते वहिनी पटल्या येणार आणि शेतातली काम झाली की तोपर्यंत चुपचाप बस। अहो अहो अंजली बाई, अहो अंजली बाई मला करू द्या की। नाही म्हणून सांगितलं ना एकदा। म्हणून परत विचारतोय ना, त्या की। अजिबात नाही। तुमच्या या चोरीच्या पैशानं मी माझं शेत नांगरू देणार नाही। हे बघ, उतरू नका खाली। अहो मी चोरी नाही केली हो। खोटारड्या माणसाला मी माझ्या शेतात पाऊल सुद्धा टाकू देणार नाहीये। अगं गोदा का तू तरी सांग की। अंजली अगं राणा खरं सांगतोय। काही खरं बिरं नाही, सगळं खोटं बोलताय ते। धक्की, अहो अहो अंजली बाई, अहो अहो खरं सांगते हो। अहो ऐका की माझं, अहो खरं सांगले मी चोरी केली नाही म्हणून, मला करू द्या की काम। अहो अंजली बाई द्या की करायला काम मला। कशाला माझ्या मागे मागे येताय? जा तुम्ही। अहो असं काय करताय तुम्ही? अहो खरंच सांगालोय मी। अहो अहो देतो की लगेच करून। अहो अहो हे बघा, तुम्ही असं काम करत राहिला तर तुमचे हात भरून येतील हो। हात तुटले तरी चालतील माझे, पण मी तुमच्या चोरीच्या पैशानं इथे जमीन नांगरू देणार नाही। जा तुम्ही। अहो असं काय करायलाय तुम्ही? तुमचं पाय संध्याकाळी पड- अहो अंजली बाई, मी पाय माफी मागतो। क्या हुआ? ये ट्रॅक्टर क्यों इधर है? कारण राणादा उधारीचे म्हणजे राणादा ट्रॅक्टर घेऊन आलाय, पर पैसा म्हणायला चोरीच्या पैशानं जमीन नांगरू देणार नाही। पर राणादा इधर है और वो पुलिस को पता चला तो कसा पता चलेगा? काय गे पोरीनो, तिथं काय करतायसा तुम्ही दोघी?
चला काम करा. अंजली बिचारी एकटीच करायला लागल्या. चला. जा म्हणून सांगितलं ना, किती वेळा सांगायचं आता. अंजली बाई आता बस झालं. हे बघा, माझा बी अख्ख्या मळ्यावर. मी काम करणार, माझी करणार. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर बघा. हो जा ना. पोलिसांना जर का कळलं ना तुम्ही इथे आलाय तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला त्रास होईल त्याचं काय. जा तुम्ही. हे बघा, पोलिसांनी काय बी कळणार नाही. आणि खरं तर कुणाला बी माहित नाही मी इकडे आले होते. हा म्हणजे ते फक्त ट्रॅक्टरवाल्याला माहित आहे. हा पण त्याचा बी बरोबर तर बंदोबस्त केलाय बरकत नाही. होय खरं सांगले मी. अहो त्या की अंजलीबाई करायला. अगं गोदा का सांग की ग. गोदा का अहो, द्या की करतो. जाओ. सावळदा, ओ सावळदा, सावळदा. आता बस झालं, मला काम करू द्या. अजिबात नाही. का तुम्हाला एवढं सांगितलं ना व यो मला माझा बी आहे. गोदा का जरा सांगावं यांना. ऐकतच नाहीयेत. हा, ये गोदक का. हे बघ अंजली बाईसनी सांग की त्या चुकायलात म्हणून सांग. मी नाही चुकत आहे. तुम्ही चुकताय. तुम्ही चुकताय. तुम्ही चुकताय. तुम्ही चुकताय. बस बरं 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 थांबा. दोघं बी बराबर हायसा. आपण एक काम करूया. काटा छापा करूया. कोण जिंकल त्याचं ऐकायचं. हा वय 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 छापा काटा करूया. कोण जिंकते ते बघू. हा चालते. ये गे. हा माझा छापा. बोंबला कोण बी नाही जिंकलं. जाते मी कामाला. म्हणजे मीच काम करणार. अजिबात नाही. नाही का नाही. यो ट्रॅक्टर मी काम करायला आणलाय. मी करणार काम. धमकावून चोरीच्या पैशानं ट्रॅक्टर आणून मोठेपणा मिळवण्यात काय अर्थ आहे. शेतीची आवड असणाऱ्या आणि नांगर स्वतःच्या हाताने धरून नांगरणी करणाऱ्या राणाजींना हे असलं सगळं पटतंय का. एवढंच नव. मग चालतंय की. आता बघा जुनारानं. हो दादा, पाणी एक जरा द्या. कशाला कोरडली पडल्या. हात वला केल्याशिवाय घसा वला होणार नाही. देतो की द्यायला पाणी द्यायला. ए तुला फुकट पाणी द्यायला काय तुझ्या बा नाही तर काय हिर खणल्या काय माझ्या परसात. अजिबात मिळणार नाही. हे बघ, तुला शुद्ध पाणी पाहिजे असेल तर 20 रुपये द्यावे लागतील आणि थंडगार पाणी पाहिजे असेल तर कूलिंग चार्जेसचे 2 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. काय देऊ सांग. शे घ्या, 20 रुपयेचीच द्या. 2 रुपये नाही तो गार पाणी प्यायचं थंडगार सोडले. हे घे पी. ए ए ए ए ए हळू 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 हळू. काय कुत्र मागं लागलंय. पाणी हळू प्यावं. काय झालं बाबा.
काय सांगू दादा तुम्हाला. ए काय सांगितलं नाहीस तरी चालतंय, पण दादा म्हणायचं नाही, माननीय परेश पाटील म्हणायचं. काय म्हणायचं? हा मान्य आहे. हा आता कसं? आज सकाळी तुमच्या गावातल्या एका माणसानं माझा ट्रॅक्टर पळवला, बंदूक डोक्यावर लावून बंदी बनवलं. कसं बसं पळून आलो इथपर्यंत. कोण रे हो? म्हणजे आमच्याच गावात माझ्यापेक्षा माननीय कोण निघाला? ऐकून तो धर्माचा भाऊ राणा पैलवान. काय म्हणला? तो धर्माचा भाऊ राणा पैलवान कुठे गेला? माझा ट्रॅक्टर घेऊन मळ्यात नांगरायला गेलाय. हे सगळं खरं सांगालाय तुम्ही? अहो खरं सांगायला लागलोय. बस 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 मित्रा, कसं आहे, माननीय परेश पाटील आहे की नाही, हे रानाचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. आता चल, आता तिकडं जायचं आणि रानाला धरायचं, कारण रानावर लई मोठा इनाम लावलाय. चल उठ चल. नाही नाही, मी परत तिकडे येणार नाही. चल. नाही म्हणजे कसं आहे, अजिबात घाबरायचं नाही रे. हे माननीय परेश पाटील तुझ्या बरोबर असताना अजिबात घाबरायचं नाही, कारण माननीय परेश पाटील आहे की नाही, ह्यो कायद्यानं जाणारा माणूस आहे. आणि माननीय परेश पाटील तुझ्या बरोबर आहे म्हणजे कायदाच तुझ्या बरोबर आहे. कळतंय काय? बाटली ठेव खाली. उभा राहा. ताट भरायचा. हा, आणि माझ्या बरोबर यायचं. आता बघ, हे माननीय परेश पाटील आहे की नाही, त्या रानाला कसा धडा शिकतोय, त्याच्या मुंड्या कसा मुरगाळतोय ते. हा, चल माझ्या बरोबर. चल रे मित्रा, चल तू चल. चल 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 लवकर चल. बस बसू म्हणतास? बस 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 चल. घाबरायचं काय काम नाही ना. अरे नाही रे मित्रा, बस की. 7 लाखाचा ट्रॅक्टर मिळणार माझा? मिळणार. बस बस नक्की ना. अरे बस. ते बघ, तुझा 7 लाखाचा ट्रॅक्टर मी मिळणार, आणि त्या रानाला हे माननीय परेश पाटील पकडून देणार, जेलात टाकणार, आणि कसा खडी फोडायला लावतो की नाही बघच तू आता. चल तू आता. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला
बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. राणा धर बाळा पाणी. का लई दिवसांनी मळ्यामध्ये काम केलं बघ. अंगातली समधी मर्गाच निघून गेले. अरे मग रोज येत जा की मळ्यात. येणार की आणि आता लवकरच मी सुटणार बघ. काय पण ते काय जण मी इकडे आलेलं पसंत नाही ना व. अरे ते तुलाही मनावर घेऊ नगस. नाही गोदक्का, मी आपल्या माणसांचं मनाला लावून घेत नाही. की बघ मारके मशिवानी माझ्याकडे बघायला आहेत. तरी बी मला राग येत नाही बघ. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला. बस झालं, चला निघा आता. समजा नांगरून झाल्या बगर मी काय जात नसतो. काही गरज नाहीये, निघा. अहो पण एवढं का भडकलेत तुम्ही? काय झालंय ते तुम्ही तुमच्या मनाला विचारा, मला नाही. अंजली अगं असं काय करतेस त्याला? असं म्हणजे अहो राणाजी एवढं चुकीचं वागताय तर तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही आहात आणि मी बरोबर बोलते तर तुम्ही मला बोलताय. काय चुकलं त्याचं? शेतकरी नांगरतोय तो. नांगरण्याचा प्रश्न नाहीच आहे गोदक्का. गेले काही महिने आपण कसं जगतोय ना यांना काही कल्पनाच नाहीये त्याची. आपल्या गायकवाड घराण्यावर किती संकट येत आहेत यांच्यामुळे याचं यांना काहीच पडलेलं नाहीये. दिवस रात्र पोलीस घरी येऊन चौकशी करत असतात पण त्याचा यांना कुठे काय फरक पडतो. इथे स्वतःच्या मुलीला आजोही पाठवावं लागलं पण त्याचं काही वाटतंय का यांना? गायकवाड घराण्याची चीतू होतीये त्याचंही काही नाही. रात्रंदिवस चोऱ्या दरोडे करत फिरत असतात आणि आता इथे गाणी म्हणत बसलेत. काहीच कसं वाटत नाही हो या माणसाला. पण आता बास झालं. दिवसा ढवळ्या माझ्या शेतात चोर घुसलेले मला चालणार नाहीत. बाहेर व्हा. राणा गोदाका जाऊ दे त्यांना. मला समजतंय फक्त काय दिवस. मी लवकरात लवकर हे समजा बराबर करतो. राहिला प्रश्न मळ्याचा तर मळ्याची मशागत होणारच. दिवस तुमचा असेल तर रात माझी आहे. आपली भेट होईल लवकरच. ट्रॅक्टर ठेवून जातोय असं सांगा तुमच्या मालकीनीस.